पिरियॉडिक टेबल 11वीचा जो चॅप्टर आहे तो आपण आज स्टार्ट करणार आहोत. पिरियॉडिक टेबल. इन पिरियॉडिक टेबल फर्स्ट पॉइंट इज Mendeleev's periodic law. Mendeleev's periodic law stated as the physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic weight. That means in Mendeleev's periodic law all the elements are arranged in the increasing order of their atomic weight. म्हणजेच मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबलमध्ये सर्व जे एलिमेंट्स होते ते सर्व त्याच्या ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेटच्या चढत्या क्रमाने सिच्युएट केलेले होते त्या पिरियॉडिक टेबलमध्ये, मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबलमध्ये. आफ्टर दॅट द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर एस्टॅब्लिश्ड. In modern periodic table, firstly the modern periodic law, new statement, that is modern periodic law. These are two separate laws. Modern periodic law stated as the physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic number. Atomic number. That means in modern periodic table all the elements are arranged in the increasing order of their atomic number. ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सर्व एलिमेंट्स जे आहेत हे सर्व एलिमेंट्स त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने सिच्युएट झालेले असतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3, देन बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन and so on. That means in modern periodic table all the elements are arranged in the increasing order of their atomic number. Increasing order of their atomic number. Look at this. Modern periodic table contains 7 periods. Modern periodic table मध्ये 7 periods असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 periods असतात. and 18 groups. 18 groups म्हणजे हे ग्रुप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 to 18. This is 18 group. That means modern periodic table consists of a 7 periods and 18 groups. Firstly, we are discussing about the period. सुरुवातीला आपण काय करू, पिरियड विषयी माहिती घेऊ. एक्झॅक्ट पिरियड विषयी आपल्याला काय घ्यायचं तर बघा, एक मिनिट. आता पिरियड कोणकोणते कसे पिरियड आहेत ते. मॉडर्न पिरियॉडिक टेबल कन्सिस्ट ऑफ ए 7 periods. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये 7 periods असतात. आउट ऑफ दीज 7 periods, look at this, out of these 7 periods, first 3 periods are short periods. हा आणि हा पहिले 3 periods, this 1, 2 and 3, these 3 periods are short periods. शॉर्ट पिरियड्स म्हणजे हे आतमध्ये काही काही एलिमेंट्स नाही आहे या ठिकाणी, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, शॉर्ट पिरियड्स असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट 3 periods आर लॉंग पिरियड्स. लॉंग पिरियड्स काय म्हणतात त्याला पाहता, चौथा, 5वा आणि 6वा हे कंप्लीट. चौथा इथून जे एलिमेंट्स आहेत ते लास्ट पर्यंत 18व्यापर्यंत भरलेले आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचंय, चौथा, 5वा आणि 6वा काय आहे, लॉंग पिरियड्स आहे. अँड द 7th period contains इनकम्प्लीट पिरियड. इनकम्प्लीट पिरियड मीन्स 7व्या पिरियडमध्ये काय असतात, इनकम्प्लीट पिरियड म्हणजे जवळपास 123 एलिमेंट्स असतात. आणि इट इज डिपेंडिंग अपॉन द डिस्कवरी ऑफ एलिमेंट. जसं एलिमेंटची डिस्कवरी होईल
तसतसे एलिमेंट्स काय होणार आहेत, याच्यानंतर आतमध्ये इथं भरले जात असतील. आता तुम्हाला हे समजलं असेल बा, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 पिरियड्स असतात. दॅट इज मॉडर्न पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 7 पिरियड्स. आउट ऑफ these 7 periods, first 3 periods are short periods, next 3 periods are long periods, and last one is incomplete period. Now look at the first period contains only 2 elements. पहिल्या पिरियड मध्ये फक्त 2च एलिमेंट्स असतात. एक आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे हेलियम. हे 2च असतात. Then second period contains, second and third period contains 8 element each. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स असतात. Then fourth and fifth period contains 18 elements. चौथ्या आणि पाचव्या पिरियड मध्ये 18 एलिमेंट्स असतात. 18. Then sixth period contains 32 एलिमेंट्स. आता 32 एलिमेंट्स कोणते असतील पहा, हे 18 पहा. सिक्स्थ पिरियड पुन्हा एकदा घेतो, रिपीट. फर्स्ट पिरियड कंटेन्स, दिस इज फर्स्ट पिरियड. फर्स्ट पिरियड कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स. सेकंड अँड थर्ड पिरियड कंटेन्स 8 एलिमेंट each. First period contains 2 elements, second and third period contains 8 element each. Then fifth period contains, fourth and fifth period contains 18 element each. Then sixth period contains 32 elements. 32 elements means हे 18, हे जे दिलेले आहेत 18 प्लस हे लॅन्थेनियमचे 14. 18 प्लस 14 is equal to 32 elements. And last incomplete period contains only 23 elements, because last 7th period contains incomplete period. It contains only 23 elements, and remaining these periods are filled according to the discovery of the particular elements. This is about periods. I repeat once again. पुन्हा एकदा रिपीट बघा. पहिल्या पिरियड मध्ये फक्त 2च एलिमेंट्स असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमेंट मध्ये 8 एलिमेंट्स असतात. पाहिजे दिलेला आहे बोर्डवर. पहिल्या पिरियड मध्ये फक्त 2 एलिमेंट्स असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड मध्ये 8 एलिमेंट ईच असतात. दोघांमध्ये 8 असतात. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या मध्ये 18 एलिमेंट्स असतात. सहाव्यामध्ये 32 एलिमेंट्स असतात. 32 कोणते आहेत बघा. सहाव्यामध्ये 32 एलिमेंट हे 18 आणि लॅन्थेनियम मध्ये असलेले, हे लॅन्थेनियम मध्ये असलेले 14. 18 प्लस 14 इज इक्वल टू 32 एलिमेंट्स. अँड seventh period contains near about 23 elements, and it is depending upon the nature of discovery of the particular element. This is about period. आता ही माहिती काय झाली, पिरियड साठी झालेली आहे. आता पिरियडच्या नंतर आपण ग्रुप काय आहे ते ग्रुप विषयी माहिती घेऊ. नाउ ग्रुप. Modern periodic table consists of 18 groups. 18 groups means this is first A, second A, then third, first A, second A, किंवा याला म्हणू शकता तुम्ही पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15, 16, 17 आणि 18 असे काय असतात. 18 ग्रुप्स असतात. दॅट मीन्स मॉडर्न पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 ग्रुप्स. आउट ऑफ दीज 18 ग्रुप्स, आता ह्या 18 ग्रुप्स पैकी आता याचं डिस्ट्रीब्युशन बघा. 18 ग्रुप पैकी आपल्याला डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल तर काय करावं लागेल. डिस्ट्रीब्युशन
द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम, आता कोणकोणते आहेत ते पहा. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द, याला ग्रुपला नाव कसे दिलेले आहेत ते बघा. 1 ते 18 पर्यंत सुद्धा नाव दिलेले आहेत आणि दुसरे रोमन अंकामध्ये सुद्धा नाव दिलेले आहेत. रोमन अंकामध्ये म्हणजे फर्स्ट ए, सेकंड ए, थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए, त्यानंतर हा बी सिरीज सुरू होते इथून. फर्स्ट बी, सेकंड बी, त्यानंतर थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ आणि हा तिघांचा मिळून 8 असे वेगवेगळे काय दिलेले आहेत रोमन आकड्यामध्ये सिरीज दिलेली आहे त्यांची. मॉडर्न पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 18 ग्रुप्स. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम फर्स्ट ए टू सेवन्थ ए ग्रुप. कोणकोणते पाहता? फर्स्ट ए टू दिस सेवन्थ ए ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज नॉर्मल एलिमेंट्स और टिपिकल एलिमेंट्स. यांना काय म्हणायचं? नॉर्मल एलिमेंट्स किंवा टिपिकल एलिमेंट्स म्हणायचे यांना. नॉर्मल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टिपिकल. नॉर्मल और टिपिकल एलिमेंट्स. हे जे वरचे दिलेले दिसणार आहेत तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 यांना काय म्हणायचं? नॉर्मल एलिमेंट्स और टिपिकल एलिमेंट्स. सेकंड, द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम फर्स्ट बी, सेकंड बी, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी and 8th group elements are called as transition elements. कोणकोणते आहेत बघा आता? The elements belonging to the group from first B to 7th B and 8th group elements and 8 groups elements are called as transition elements. यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणायचं. अँड द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. आता हे पहा, द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू दिस लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रांजिशन एलिमेंट्स. पहा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे. नॉर्मल और टिपिकल एलिमेंट्स साठी कोणकोणते ग्रुप असतात, त्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट साठी कोणकोणते ग्रुप असतात, त्यानंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट साठी कोणकोणते ग्रुप असतात. 3 टाईपचे एलिमेंट झालेले आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम फर्स्ट ए, सेकंड ए, थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, सेवन्थ ए ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज नॉर्मल एलिमेंट्स और टिपिकल एलिमेंट्स. द एलिमेंट बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम फर्स्ट बी, सेकंड बी, थर्ड बी, फोर्थ बी, फिफ्थ बी, सिक्स्थ बी, सेवन्थ बी अँड दिस 8वा 9वा 10वा मिळून 8th या तिघांचा मिळून एकच आहे. 8 9 10 मिळून एकच ग्रुप तयार झालेला आहे. पहा 8th ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज, यांना कोणता म्हणतात बा? ट्रान्झिशन एलिमेंट्स. अँड द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द लॅन्थनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज आर कॉल्ड ॲज इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता ब्लॉक बघू. देर आर 4 ब्लॉक इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक्स असतात. 4 ब्लॉक्स म्हणजे कोणते? एस ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, बी ब्लॉक एलिमेंट्स अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता कोणकोणते ग्रुप कोणकोणत्या ब्लॉकमध्ये येत असतात हे आपल्याला बघायचं आहे. The elements belonging to the group first A and second A group elements are called as
एस ब्लॉक एलिमेंट्स. जे एलिमेंट्स फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स मध्ये येत असतात त्यांना एस ब्लॉक एलिमेंट्स असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला माहित आहे फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कली मेटल्स अँड सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता याचं डिस्ट्रीब्युशन बघा. एस ब्लॉक एलिमेंट कोणत्या याच्यामध्ये असतात? एस ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये कोणकोणते ग्रुप येत असतात? फर्स्ट ए अँड सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड एज एस ब्लॉक एलिमेंट्स. आता पी ब्लॉक एलिमेंट बघू. फॉर एस ब्लॉक एलिमेंट देयर आर टू ग्रुप्स ओनली, फर्स्ट ए अँड सेकंड ए. हे दोन काय झाले? एस ब्लॉक एलिमेंट झाले. आता पी ब्लॉक एलिमेंट झाले. सर्वांना माहित आहे तुम्हाला एस ऑर्बिटल मध्ये फक्त दोनच इलेक्ट्रॉन बसतात म्हणून काय घेतलेलं आहे? एस ब्लॉक एलिमेंट साठी काय घेतलेलं आहे? फक्त दोनच डब्बे. डब्बे म्हणजे दोनच लाईन दिलेले आहेत एस ब्लॉक एलिमेंट साठी. आता पी ब्लॉक एलिमेंट पहा. पी ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 6 इलेक्ट्रॉनची असते. म्हणजे 1 2 3 4 5 6 ह्या ग्रुप पासून ते ह्या ग्रुप पर्यंत जे एलिमेंट्स असतात त्यांना पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतात. आता पी ब्लॉक एलिमेंट कोणकोणते असतात बघा. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम 3rd A to 7th A and 0 group elements are called as P block elements. P block element कोणकोणते आहेत बघा. आता 3rd A to 7th A and 0 group elements are called as P block elements. आता P block element च्या नंतर D block elements बघू. D block elements are present in between S block element and P block elements. ते कुठे असतात बघा. आता the elements belonging to the group from first B, second B, third B, fourth B, fifth B, sixth B, seventh B and 8th group elements are called as D block elements. The elements belonging to the group from असं म्हटलं तरी चालेल from first B to 7th B and 8th group elements are called as D block elements. आता D block element कुठून कुठपर्यंत असतात? D ब्लॉक एलिमेंट्स कुठून कुठपर्यंत असतात त्यांची रेंज बघू. आता फर्स्ट बी ही बी सिरीज आहे. टू फर्स्ट बी टू 7th बी टू 7th बी अँड 8th group elements are called as D block elements and the elements belonging to the lanthanide and actinide series are called as F block elements. आता F ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणायचं? जे एलिमेंट्स लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज मध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? F ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं. F ब्लॉक एलिमेंट्स कोणकोणते असतात? लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज मधले जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हणायचं? F ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणायचं. आता पुन्हा एकदा याचं डिस्ट्रीब्युशन बघा बरं. कोणकोणते आहेत? एस ब्लॉकमध्ये कोणकोणते असतात? पी ब्लॉकमध्ये कोणकोणते असतात? डी ब्लॉकमध्ये कोणकोणते असतात? आणि एफ ब्लॉकमध्ये कोणकोणते असतात? आता एक एक वेळेस पहा. आता पिरियडिक टेबलकडे बघा. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम फर्स्ट ए अँड सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज एस ब्लॉक एलिमेंट्स. First A group elements are called as alkali metals, whereas second A group elements are called as alkaline earth metals. These two group elements are called as S block elements. Then P block elements, the elements belonging to the group from 3rd A to 7th A and 0 group elements are called as P block elements. P block elements कुठून कुठपर्यंत असतात? तिसऱ्या ए पासून ते 7व्या ए आणि 0 ग्रुप एलिमेंट्स पर्यंत जे एलिमेंट्स असतात ते पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये असतात. देन एस पी पा तिसऱ्यापासून 7व्या आणि 0 ग्रुप एलिमेंट हे पी ब्लॉक एलिमेंट मध्ये येत असतात. त्यानंतर डी ब्लॉक कोणते असतात? डी ब्लॉक आर प्रेझेंट इन बिटवीन एस ब्लॉक एलिमेंट अँड पी ब्लॉक एलिमेंट.
हे जे पिवळ्या रंगाचे दिसतात ह्या दोन्हीच्या आतमध्ये एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंटच्या आतमध्ये डी ब्लॉक एलिमेंट असतात. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द ग्रुप फ्रॉम फर्स्ट बी टू सेव्हन्थ बी अँड एट्थ ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज डी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट्स की जे फर्स्ट बी पासून सेव्हन्थ बी आणि एट्थ ग्रुप एलिमेंट्स मध्ये असतात, त्यांना काय म्हणायचं, डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणायचं. लास्ट वन इज एफ ब्लॉक एलिमेंट्स. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. इथं लॅन्थिनियम असतंय, इथं ॲक्टिनियम असतंय. हा 6व्या आणि 7व्या पिरियड मध्ये हे जे दिसतात 6व्या 7व्यामध्ये. इन थर्ड बी ग्रुप, लुक ॲट दिस, इन थर्ड बी ग्रुप in 6th period and 7th period a series of 14 element each called as lanthanide series and actinide series which are placed below the long form of the periodic table. हे तुमचं सर्व कशाचं झालेलं आहे, पिरियड झाला आणि ग्रुप विषयी माहिती झालेली आहे. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये पहा. The elements belonging to the same group of any element, same group, the element belonging to the same group are having similar outer electronic configuration. याचा अर्थ काय बघा बरं, जे एलिमेंट्स सारख्याच ग्रुपमध्ये असतात त्यांचं बाह्यतम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा त्याला म्हणतात व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सारखं असते. आता पुन्हा एकदा हा मी पॉईंट रिपीट करतो पहा. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप आर हॅव्हिंग सिमिलर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दिस इज अबाउट ग्रुप. वी नो दॅट देर आर किती ग्रुप असतात, 18 ग्रुप असतात. 18 ग्रुपचे डिवायडेशन सुद्धा झालेलं आहे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मध्ये. अजून एक पॉईंट याच्यामधला राहिलेला आहे. द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द 18th ग्रुप, ह्या 18व्या जो ग्रुप आहे इज ऑल्सो कॉल्ड ॲज झिरो ग्रुप एलिमेंट. 18व्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हणतात, झिरो ग्रुप एलिमेंट्स असं म्हणतात. आता हा पिरियड विषयी माहिती झाली आणि ग्रुप विषयी माहिती झालेली आहे. आता एकच 2 मिनिटाचा पॉईंट राहिलेला आहे, ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे काही ड्रॉबॅक्स सुद्धा आहेत. देर आर 3 ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. कोणकोणते 3 ड्रॉबॅक्स आहेत. द पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल स्टील अनसर्टन. आजपर्यंत मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजनची पोझिशन कुठं असावी हे एक्झॅक्ट सांगू शकलेले नाही आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. 2 नंबरचा ड्रॉबॅक आहे इट फेल्स टू अकोमोडेट. इट मीन्स मॉडर्न पिरियॉडिक टेबल फेल्स टू अकोमोडेट these lanthanide series and actinide series in the main body. ह्या मेन बॉडीमध्ये, इन द मेन बॉडी ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. 2 नंबरचा ड्रॉबॅक कोणता आहे, हे लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. ह्या लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड हा एका डब्यामध्येच हे 14 एलिमेंट्स इथंच बसलेले असतात. एवढ्यामध्ये तर 14 एलिमेंट तर काय बसणार नाही आहेत, म्हणून याला सेपरेट इथं घेतलेलं आहे 6व्यामध्ये. ह्या 7व्याच्या ह्या एवढ्या डब्यामध्ये हे 14 एलिमेंट बसतात. दॅट मीन्स इट फेल्स टू अकोमोडेट, म्हणजे आतमध्ये बसणे. इट फेल्स टू अकोमोडेट दिस लॅन्थनाइड सिरीज दॅट इज 14 एलिमेंट्स अँड ॲक्टिनाइड सिरीज 14 एलिमेंट्स इन टू दी मेन बॉडी ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हा झाला 2 नंबरचा ड्रॉबॅक्स. आणि 3 नंबरचा ड्रॉबॅक्स आहे, इट डज नॉट एक्सप्लेन द एक्झॅक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हेरियस सबसेल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन सबसेलमध्ये कशा प्रकारे केलेलं आहे हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं नाही. हे झालेलं आहे तुम्हाला आजच्या पिरियडमध्ये. पहा काय काय घेतलेलं आहे मी. मॉडर्न पिरियॉडिक लॉच्या अगोदर मी कोणता लॉ घेतलेला आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. सेकंड पॉईंट काय घेतला, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये किती पिरियड्स असतात, 7 पिरियड्स, 18 ग्रुप्स
पिरियडविषयी माहिती घेतली मी. 7 पिरियडमध्ये कोणकोणते कसे पिरियड असतात, पहिल्या याच्यामध्ये किती एलिमेंट, दुसऱ्या याच्यामध्ये किती, तिसऱ्या याच्यामध्ये किती, त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. त्यानंतर ग्रुप वाईज डिस्ट्रीब्युशनसुद्धा झालेलं आहे. ग्रुप वाईज डिस्ट्रीब्युशनसुद्धा झालेलं आहे कम्प्लिटली. आता हा इथपर्यंत पॉईंट संपलेला आहे. त्यानंतर उद्याच्या पिरियडमध्ये आपण काय करू, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट पिरियडमध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉईंट घेऊ. नंतरचा चॅप्टर हा सुरू करू आपण, म्हणजे ह्या चॅप्टरचा नंतरचा भाग आपण घेऊ. ठीक आहे, ओके.